दुसरी महत्वाची गोष्ट, सुरुवात चांगली करा, या सगळ्यांना बरं वाटलं पाहिजे. नंतर विषयाची माहिती सांगा, मी आज इथे कशासाठी उभा राहिलेलो, नंतर मी आज तुम्हाला काय सांगणार आहे, एक गोष्ट सांगणार आहे, 2 गोष्टी 3 गोष्टी काय सांगणार आहे ते सांगायचं, आणि शेवटी रिव्हिजन घ्यायचं की नेमकं काय झालं. मी करून दाखवतो तुम्हाला, रेकॉर्ड करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मी हे थोड्या वेळासाठीच करतो, जास्त वेळ नाही घेत, कारण मी जर जास्त वेळ घेतलं तर तुम्हाला बोलता येणार नाही. तरी मी जेवढं होईल तुम्हाला जेवढं वाटतं तिथपर्यंत मी. नमस्कार. अरे नमस्कार तर बोला. नमस्कार. आदरणीय व्यासपीठावर विराजमान असलेले भोसरी गावातील एक जबरदस्त उद्योजक माननीय श्री चंद्रकांतजी नाणेकर साहेब, त्याचबरोबर अगदी कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरून आलेले आपले माननीय श्री मलप्पाजी, आणि एक अधिकारी ज्या ग्रामसेविका आहेत आणि सिंधुदुर्गवरून या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आहेत. आज आपल्याला त्यांचंही मार्गदर्शन लाभणार आहे अशा मंदा खरात. त्याचबरोबर इथे उद्योजकता विकास या विषयावरती मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण आलेले सर्व. आजचा विषय आहे उद्योजकता विकास, आणि या उद्योजकता विकास याबद्दल आज मी आपल्यासमोर 3 अतिशय महत्वाच्या गोष्टी शेअर करणार आहे. पहिली गोष्ट, माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्या, तुम्हाला उद्योजक व्हायचंय का? हो हो. मला उत्तर जोरात हवंय. हो. तुम्हाला उद्योजक व्हायचंय का? हो. उद्योजक होऊन स्वतःला आणि भारताला महासत्ता करायचा आहे का? हो. यासाठी तुम्ही तयार आहात का? हो. तर या 3 प्रश्नांची उत्तरं तुमची हो असतील तर आज मी तुमच्या समोर 3 अतिशय महत्वाचे मुद्दे सांगणार आहे. पहिला मुद्दा तो म्हणजे विजन. विजन काय वाटतं? विजन म्हणजे काय? तुमच्यापैकी तुम्ही सांगू शकता विजन म्हणजे काय? उद्योजक व्हायचं असेल ना तुम्हाला, किंवा तुम्ही उद्योजक आता आहात, तर तुमच्याकडे विजन असलं पाहिजे. 3 महत्वाच्या गोष्टी आहेत विजन मध्ये. मी थोडासा स्टेज यूज करायला चालेल ना पाहुण्यांना? 3 महत्वाच्या गोष्टी आहेत. एक असतं म्हणजे स्वप्न, दुसरं असतं ध्येय, आणि तिसरं असतं विजन. स्वप्न म्हणजे काय? काही जणांना स्वप्न म्हणजे काय हे पण माहिती नाही. काही जणांना असं वाटतं जे झोपेत पडतात ते स्वप्न. स्वप्न ते नसून जे आपल्याला भविष्यात मिळवायचंय, त्या गोष्टीसाठी जे जगडायचंय, त्याला स्वप्न असं म्हटलं जातं. स्वप्न आणि ध्येय याच्यामध्येही फरक आहे. म्हणजे स्वप्न म्हणजे मला 4 व्हीलर घ्यायची, हे झालं माझं स्वप्न. पण माझं ध्येय काय? ध्येय म्हणजे मला स्पेसिफिक माहिती असलं पाहिजे की मला कोणती वस्तू घ्यायची आहे. मला गाडी घ्यायची आहे, तर मला कोणती गाडी घ्यायची आहे, त्या 4 व्हीलरचं नाव काय, कोणत्या दिवशी ती परचेस करून मला घरी आणायची आहे, त्याला टाइम बाउंड काय आहे, किती गाड्या घ्यायच्या, कोणत्या रंगाची कार घ्यायची, या सगळ्या गोष्टीचा समावेश. म्हणजे तुम्हाला त्या गाडीचं पिक्चर माहिती असणं, तुम्हाला डेडलाईन माहिती असणं. जोपर्यंत तुम्हाला डेडलाईन माहिती होत नाही, जोपर्यंत तुमची ती गाडी घ्यायची कोणती तारीख ठरत नाही, जोपर्यंत ते चित्र तुमच्या समोर येत नाही, त्याचा वारंवार तुम्ही विचार करत नाही, तोपर्यंत ते ध्येय ठरत नाही. म्हणजेच पहिली गोष्ट की स्वप्नांना तुम्हाला ध्येयात बदलावं लागेल, आणि ध्येयाला आपल्याला विजन मध्ये बदलावं लागेल. विजन जे असतं ना, जर तुमच्याकडे चांगलं विजन असेल तर तुम्ही भविष्यात एक मोठं साम्राज्य निर्माण करू शकता. मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराज यांचं ध्येय काय होतं? मिशन काय होतं? विजन काय होतं? स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा. काय झालं पाहिजे होतं? स्वराज्य व्हावं. पहिलं महत्वाचं तुम्ही लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुमचं तुम्ही विजन ठरवणार आहात, ते विजन तुमच्या स्वप्नाशी, ध्येयाशी आणि इतर लोकांचा भविष्यात कशा पद्धतीने फायदा करून देणार आहात या दृष्टिकोनातून असलं पाहिजे. म्हणजेच काय, इथं बसलेल्यांपैकी तुमचं जे प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट इतरांच्या कशा गरजा पूर्ण करू शकतं, इतरांच्या कशा पद्धतीने मदतीला उतरू शकतं, त्या दृष्टिकोनातून तुमचं विजन असलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांचं विजन होतं की राजा होणं, आणि राजा होऊन हिंदवी स्वराज्याचं स्थापना करणं.
मला एक स्टोरी आठवते त्यांच्याबद्दल, सांगावंच वाटतं मला, की बऱ्याच जणांना ही स्टोरी माहिती आहे, तरी मी पुन्हा सांगतो की तुम्ही जर स्वराज्याचा फोटो बघितला ना, तर त्या स्वराज्याच्या फोटोमध्ये काही इंग्रज लोक पण दिसतील तुम्हाला. बघितला आहे ना तुम्ही सगळ्यांनी फोटो, राज्याभिषेकाचा फोटो? त्यावेळेस ना इंग्रजाची काही माणसं दिसतील तुम्हाला, 2-4 माणसं असे दिसतील. राजांनी त्यांनाही निमंत्रण दिलं होतं, कारण त्यावेळेस इंग्रज आले होते भारतात. ज्यावेळेस आले होते तर ते वरती गेले, सिंहगड नाही, रायगडावरती गेले. रायगडावरती ज्यावेळेस राज्याभिषेक चाललेला होता, त्यावेळेस राजा म्हणून ज्यावेळेस राजाची नेमणूक झाली, त्यावेळेस जे राजे होते, छत्रपती शिवाजी राजे, माझा राजा, तो अंबारीमध्ये बसून चाललेला होता. अंबारी कशावरती असते? हत्तीवरती. हत्तीवरती राजा बसून चालला. अक्षरशः खालून वर जाताना या इंग्रज सरकारांना एवढा वैताग आला होता की चढणं शक्य नव्हतं. त्यावेळेस आहे ना, त्या इंग्रज सरकारांनी आपले जे मावळे होते त्या मावळ्यांना विचारलं की बाबा रे, आपल्याला यायला एवढा वेळ लागला, या हत्तीला महाराजांनी आणलं कसं वरती? त्यावेळेस तो मावळा हसला आणि त्याने उत्तर दिलं, महाराजांना या अगोदरच माहिती होतं की माझा राज्याभिषेक रायगडावरती होणार आहे, त्यामुळे गेल्या 10-12 वर्षापूर्वीच त्या हत्तीचं जे पिल्लू होतं त्या पिल्लाला वरती नेण्यात आलं होतं आणि तिथे त्याला वाढवण्यात आलं आणि राजांना माहिती होतं की माझा राज्याभिषेक इथे होणार आहे. ही झाली दूरदृष्टी. महाराजांनी त्या काळात काम केलं. आजही 400 वर्षानंतर, जवळजवळ 400 वर्षाच्या आसपास महाराजांचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असं काम केलं. त्याचं कारण होतं त्यांच्याकडे विजन होतं. तुमच्याकडे जे प्रोडक्ट आहे ना, या प्रोडक्टचं तुमच्याकडे विजन असलं पाहिजे. जर तुमच्याकडे स्ट्रॉंग विजन असेल तर तुम्ही तुमचं प्रोडक्ट हे जगापर्यंत पोहोचू शकाल. मग ते प्रोडक्ट लोकांच्या कोणत्या समस्या सोडवतात, लोकांच्या कोणत्या मदतीसाठी येतात, पहिल्यांदा ते ठरवा आणि ते ठरवल्यानंतर विजन तयार करा. विजन तयार करताना मोठं विजन ठेवा. जसं की मी युवराज गायकवाड, माझं विजन आहे की मला 1 लाख लोकांना वक्ता बनवायचंय. मी 1 लाख लोकांना वक्ता बनवलं ना, माझी सर्व स्वप्न साकार झाली पाहिजे. तसं तुमचं प्रोडक्ट तुम्हाला किती लोकांपर्यंत पोहोचवायचंय, किती लोकांना तुम्हाला मदत करायची, या सर्व्हिसचा कसा लोकांना फायदा होणार आहे, किती करोडची टर्नओव्हर करायचा आहे, या पद्धतीने तुमचं विजन सेट करा. आणि एकदा का तुम्ही विजन सेट केलं ना, मग दुसरी महत्वाची गोष्ट ती. पहिली गोष्ट कोणती सांगितली मी? विजन महत्वाचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट सांगतो, मार्केटिंग. कोणतंही प्रोडक्ट असू देत, ते छोटं प्रोडक्ट असू देत नाहीतर मोठं प्रोडक्ट असू देत, याला मार्केट पाहिजे. आणि आपण जे प्रोडक्ट तयार करता ना तुम्ही, तर तुम्ही मार्केटचा अभ्यास करूनच केलेलं प्रोडक्ट आहे. एक तर प्रोडक्ट जे आहे, जे मार्केटमध्ये चांगलं विकलं जातं त्याला कॉपी केली जातं. उदाहरणार्थ तुम्ही पहिल्यांदा बघितलं असेल, दात घासण्यासाठी मंजन होतं, त्यानंतर मार्केटमध्ये कोलगेट आलं. कोलगेटला कॉपी करणारे अनेक प्रोडक्ट आले की नाही? एक तर आपण कॉपी केलेलं असतं, नसेल तर दुसरं प्रोडक्ट आपण तयार केलेलं असतं. जे आपण केलेलं आहे प्रोडक्ट ते कशा पद्धतीने पुढे जाईल याचा विचार. म्हणजे तुम्ही तिथे स्वतः बनवताय. जसं की युपीआय सुरुवातीला आलं, युपीआय एक जणांनी बनवलं होतं, त्यानंतर युपीआय ना अनेक लोकांनी बनवलं. म्हणजे मार्केटमध्ये जर समजा वे प्रोटीनचं प्रोडक्ट आलं तर एक आलं, नंतर अनेक आले. एक साबण आला तर अनेक आले. कपड्याचा साबण एक होता तर अनेक मार्केटमध्ये आले. तुम्ही कुठलंही प्रोडक्ट उचला, ते उचलल्यानंतर त्या मार्केटमध्ये ते विकलं गेलं पाहिजे, त्यासाठी त्यावरती काम करा. म्हणजेच मार्केटिंग वरती काम करा. प्रोडक्ट कोणतंही असो, दगड असो, माती असो, ते विकता आलं पाहिजे, यासाठी तुम्हाला मार्केटिंगचं नॉलेज असलं पाहिजे. जर तुमच्याकडे मार्केटिंग असेल, तुम्हाला मार्केटिंगचं ज्ञान असेल तरच प्रोडक्ट विकता येईल, नाही तर काय उपयोग नाही. जर तुमच्याकडे ज्ञानच नसेल तर तुम्हाला माहिती आहे का, पाठीमागे ना एक बिझनेस सुरू झाला होता. अज्ञानाचा लोक कसा फायदा घेतात बघा. पुण्यनगरी, सकाळ वगैरे याच्या वृत्तपत्रांमध्ये अशा बातम्या दिल्या जायचे की तुम्ही इथला खडा घ्या, तो खडा वापरा, तुमचे आजार सगळे बरे होतील, तुमची दरिद्री नष्ट होईल, तुम्ही श्रीमंत होणार. तुम्हाला माहिती आहे, अहिल्यानगरच्या बस स्टॉपवरती, पुण्याच्या बस स्टॉपवरती असे लोक बसायचे, पेपरला लाखो रुपयांची जाहिरात द्यायचे आणि अक्षरशः वेड्यासारखे लोक यायचे, तिथला एक दगड उचलायचे आणि तो दगड घेऊन त्यांचे प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करायचे. त्या दगडाची कॉस्ट काय होती माहिती आहे का तुम्हाला? 0. कारण का ते दगड फक्त वेचूनच आणलेले होते, बाकी काहीच नाही केले. प्रोडक्ट तुम्ही काय आहे ना हे मॅटर करत नाही, तुम्ही त्याचं मार्केटिंग कशा पद्धतीने करता. मार्केटिंगला आज ऑनलाईनचा जमाना आहे, तर तुम्ही ऑनलाईन वरती तुमचं प्रोडक्ट सगळीकडे झळकलं पाहिजे. मार्केटिंगसाठी तुम्ही तुमचे जे प्रोडक्ट आहेत अनेक कंपन्यांशी टाईप केलं पाहिजे. तुमचं प्रोडक्ट ज्या लोकांना गरजेचं आहे
त्या लोकांपर्यंतच पोहोचलं पाहिजे. ज्या लोकांना गरज नाही त्या लोकांना देऊन उपयोग आहे का? म्हणून अगोदर जे आपलं मार्केटमध्ये जी आपली लोक आहेत, म्हणजे कुठले ऑडियन्स, जो घेणारा ऑडियन्स आहे, टार्गेट ऑडियन्स, तो पहिला तुम्ही शोधा, त्याच्यापर्यंत पोहोचा. त्यासाठी मार्केटिंग टीम तयार करा, मार्केटिंग टीमला ट्रेनिंग द्या, त्यांच्यावरती वेळ घालवा. कारण जोपर्यंत तुम्ही चांगलं मार्केटिंग करत नाही, मार्केटिंग म्हणजे काय की तुमची मोठ्या प्रमाणात ब्रँडिंग झालं पाहिजे, नाव झालं पाहिजे, हे प्रोडक्ट अनेक लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, ते चांगलं आहे हे लोकांनी सांगितलं गेलं पाहिजे. आणि मित्रांनो, मार्केटिंग झाल्यानंतर तिसरा अतिशय महत्वाचा मुद्दा जो आहे तो येतो म्हणजेच कॅपेबिलिटी. मार्केटबद्दल अवेअरनेस तुमच्याकडे असला पाहिजे. तुम्हाला प्रोडक्ट आहे, मार्केट आहे, थोडंफार यश मिळेल, इथेच आपला कस लागतो, इथेच आपल्या क्षमतेचा कस लागतो, कॅपेबिलिटी. इथेच तुम्ही टिकता नाही तर संपता. काही लोक आहेत बघा, पहिल्या वर्षात उद्योग सुरू करतात, थोडाफार फायदा होतो, 3 वर्ष उद्योग टिकतो, त्याच्यानंतर उद्योग बंद होतो. कारण त्याचं कारण आहे ते कॅपेबिलिटीवरती काम करत नाही. कॅपेबिलिटी म्हणजे काय? येणाऱ्या संभाव्य कुठल्या अडचणी आहेत याचं नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे. तुम्ही स्वतः बिझनेस ओनर म्हणून स्वतःला अपग्रेड केलं पाहिजे. आज जसं तुम्ही ट्रेनिंगमध्ये आलात, बसलात, ऐकताय ना, त्या पद्धतीने तुम्ही ट्रेनिंगमध्ये येऊन ग्रो केलं पाहिजे. माझा एक मित्र आहे, नितीन नावाचा मित्र आहे, आणि नितीन भागवत. तर त्याने आहे ना, म्हणजे आता मी मित्र समजतो त्याच्यामुळे मी आलो थोडं बोललो. तर त्याने एक कंपनी सुरू केली. एक प्रोडक्ट आहे की जे अल्युमिनियम पासून बनतं. त्याचा आहे ना 80 अरब असा फार मोठा बिझनेस आहे, म्हणजे डॉलरमध्ये जर गेलं तर. आणि भारतामध्ये फक्त 4% जे आहेत ते मॅन्युफॅक्चर करतात. त्या 4% त्याने हा बिझनेस सुरू केला. सुरुवातीला ज्यावेळेस केला त्यावेळेस अशा अनेक अडचणी आल्या, काही कामगारांना ठेवलं, कामगार सोडून गेले. आणि नितीन भागवतजी हुशार होते, त्यांनी स्वतःला अपग्रेड करायचं ठरवलं. स्वतः बिझनेसचं नॉलेज घेतलं आणि कंपन्यांचा अभ्यास केला, अनेकांकडून प्रशिक्षण घेतलं आणि स्वतःला अशा पद्धतीने आधीतून डाऊन सुलाखून तयार केलं की त्यांनी पुन्हा नव्याने सिस्टम तयार केली. अनेक लोक घेतले, अनेकांना प्रशिक्षण दिलं, प्रोडक्टचं नॉलेज घेतलं, ज्यांना जिथे गरज आहे तिथं दिलं, आणि तिथून बिझनेस करून आपल्या कंपनीला एका ब्रँचच्या अनेक ब्रँच तयार केल्या. आज त्यांचा बिझनेस फक्त भारतात नाही, भारताच्या बाहेर अमेरिकेमध्ये किंवा अजून 2-4 कंट्रीमध्ये त्यांचा बिझनेस खूप जबरदस्त पद्धतीने चालतो. या माणसाने काय केलं माहिती आहे का? मार्केटमध्ये कशाची गरज आहे हे नेमकं हेरलं आणि त्या पद्धतीने जे प्रोडक्ट आहे ते लोकांपर्यंत पोहोचवायचं काम केलं. दुसरे एक मित्र आहेत माझे, जे सुनील आहेत, सुनील दरेकर. यांचा एक बिझनेस आहे की ते म्हणजे जे पार्ट लागतात ना, जॉब लागतात बघा कंपन्यांना, तर ते जॉब बनवण्याचं काम करतात. आज म्हणजे त्यांचे ग्राइंडिंग मशीन वगैरे बराचसा मोठा कारभार आहे त्यांचा. तर त्यांनी अशा पद्धतीने प्रोडक्ट डिझाईन केलं, ज्या माणसाकडे कसलं एज्युकेशन नव्हतं, काही नव्हतं, फक्त बघितलेलं प्रोडक्ट, त्या माणसाने स्वतः अभ्यास करून सुरुवातीला ज्यावेळेस काम करायला गेला त्यावेळेस ग्राइंडिंग करत असताना वायरमध्ये बोट गेलं, तर तो माणूस थांबला नाही, त्याने मार्केटचा अभ्यास केला, त्याने विजन ठरवलं की नाही आपल्याला फार मोठा बिझनेस करायचा आहे. आज त्या माणसाची मोनोपॉली तयार झाली. त्यांच्या प्रोडक्ट शिवाय दुसरं कोणतं प्रोडक्ट समोरच्याला लागलंच नाही पाहिजे, आणि दुसरीकडून घेतलं तर याच्याशिवाय पर्याय नसला पाहिजे. अशा पद्धतीचे त्यांनी मोनोपॉली तयार करून ठेवली, म्हणजेच त्यांनी त्यांच्या कॅपॅबिलिटीवरती काम केलं, म्हणून आज ते यशस्वी आहेत. मित्रांनो, जर तुम्हाला खरोखर यशस्वी उद्योजक व्हायचं असेल तर या 3 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. पहिली महत्वाची गोष्ट कोणती सांगितली? विजन. दुसरी कोणती सांगितली? मार्केटिंग. तिसरी कोणती सांगितली? कॅपेबिलिटी. या 3 गोष्टी जर तुम्ही जीवनात इम्प्लिमेंट केल्या ना, तर 100% सांगतो की तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आजचा जो होमवर्क मला तुम्हाला द्यायचा आहे तो म्हणजे तुम्ही प्रत्येकाने घरी गेल्यानंतर एक काम करा की आपलं विजन काय आहे, आपल्या कंपनीचं विजन काय आहे, आपल्या कंपनीला कुठपर्यंत पोहोचवायचंय, यावरती काम करा. मी डेफिनेटली सांगतो, विजननुसार जर काम केलं ना तर तुमच्या कंपनीला 101% यश मिळणार म्हणजे मिळणारच. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.